गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. बघा मैत्रिणींनो, तर मागील काही दिवसांपासून आपण आशांशी संबंधित व्हिडिओ बनवत आहोत. त्यातीलच आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त आशांसाठीच नाही तर अंगणवाडी ज्या काही सेविका वगैरे असतात त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व ज्या काही आपल्या किशोरी मुली असतील त्यांना देखील हा व्हिडिओ खूप काही माहिती सांगून जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. काय काय होतं तर आपण किशोरी बैठकी म्हणजे अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा असतील, या काय करतात तर किशोरी बैठकी अरेंज वगैरे करतात. किशोरी बैठकी देखील अगदी व्यवस्थितरित्या घेतात. परंतु ज्यावेळी या बैठकी लिहून काढायच्या असतात व वाउचरला जोडायच्या असतात किंवा आपल्याला जे काही रजिस्टर असतं या किशोरी बैठकीचं, त्यामध्ये जर आपल्याला माहिती लिहायची असेल तर ही माहिती लिहिताना मात्र त्यांना अनेक प्रॉब्लेमना सामोरे जावं लागतं किंवा काय लिहायचं, कसं लिहायचं हे काही त्यांना सुचत नाही. तर अशा वेळेस माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. व किशोरी बैठक 12 महिन्याच्या 12 बैठकी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू इच्छित होते, परंतु वेळेच्या अभावी व तुमचा इंटरेस्ट नंतर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नये म्हणून मी फक्त 2च महिन्याच्या किशोरी बैठकींची माहिती तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. तुम्हाला जर अजून किशोरी बैठक याबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा किशोरी बैठकीचा विषय वगैरे अजून कसा लिहायचा वगैरे जर माहिती पाहिजे असेल तर आमच्या या व्हिडिओच्या खाली जो काही कमेंट बॉक्स येईल त्यामध्ये कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला प्रत्येक माहिती तुम्ही जी काही कमेंट करताल त्यावरती आधारित व्हिडिओ नंतर बनवले जातील. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तर या ठिकाणी बघा आपण ज्यावेळेस किशोरी बैठक घेतो व त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ही बैठक लिहायची असते ती कशी लिहायची याचा एक आदर्श नमुना मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. तर बघा, सुरुवातीला मी किशोरी बैठक व महिन्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर जे साल वगैरे असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर आपल्याला लिहायचा आहे तो या किशोरी बैठकीचा विषय. तर हा मी विषय जो मे महिन्यातला जो विषय घेतला आहे तो घेतला आहे किशोरी मुलींचा आहार. तर आता या किशोरी मुलींच्या आहाराबद्दल मला या ठिकाणी माहिती लिहायची आहे, कारण जी काही आमची किशोरी मुलींची बैठक झाली होती त्यामध्ये मुलींना आहाराविषयी मार्गदर्शन आम्ही आशांनी व ANM अंगणवाडी सेविका यांनी केलेलं होतं. तर त्यातलीच थोडीशी माहिती मी यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे व ही माहिती तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल व तुम्ही देखील अशा प्रकारची किशोरी बैठक लिहून प्रति महिना 50 रुपये कमवू शकता. परंतु ही बैठक स्वतः म्हणजे तुम्ही अरेंज करून मुलींना माहिती वगैरे पुरवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे की जितकं लिहिणं महत्त्वाचं आहे. चला तर मग आता मी नेमकं लिहिलं आहे काय विषयाच्या खाली बघा, सध्या किशोरी मुलींमध्ये आहारविषयक अनेक समस्या निर्माण होत आहेत. मुली जशा मोठ्या शाळा कॉलेजेसना जात असल्याने डाएट कॉन्शियस होत चाललेल्या आहेत. आपलं वजन मेंटेन करण्यासाठी खूप कमी प्रमाणात आहार घेत आहेत. हेल्दी खाणं कमी करत आहेत. तर सध्याच्या ज्या मुली आहेत हेल्दी खाणं वगैरे त्यांचं कमी होत चाललं आहे. वेगवेगळ्या फॅशन्स किंवा वजन वगैरे कमी करणं, स्लिम दिसणं यासाठी त्या आहार अतिशय कमी घेत आहेत व पोषक आहार घेत नाही. तोच विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे. तर पुढे बघा काय लिहिले, वेगवेगळ्या पार्ट्या व विविध प्रोग्राम यांना त्या जात असल्याने बाहेरचे खाणे जसे की पिझ्झा, बर्गर, चिप्स वगैरे पदार्थ त्या घेत आहेत. म्हणजे त्यांचं जे काही बाहेरचं जे खाणं आहे ते म्हणजे चिप्स, पिझ्झा, बर्गर्स वगैरेचं प्रमाण, वडापाव वगैरे असेल त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यात अनेक समस्या निर्माण होत आहेत. या मुलींनी योग्य प्रमाणात मग हे असं काही असे पदार्थ घेऊन त्यांच्या शरीरात अनेक अपायकारक बदल होत आहेत व त्यांना अनेक हेल्थच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे त्यांनी कुठला आहार घेतला पाहिजे तर बघा, कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे की हिरव्या भाज्या, नाचणीची भाकरी इत्यादी पदार्थांचा त्यांनी आहारात समावेश करायला हवा. त्यानंतर आयर्नयुक्त पदार्थ म्हणजे रक्तक्षय वाढू नये म्हणून लोहयुक्त लाडू व पालक यांसारखे लोहयुक्त पदार्थ म्हणजे ज्या ज्या घटकातून आपल्याला लोह प्राप्त होईल, आयर्न प्राप्त होईल ते घटक या किशोरी मुलींनी आहारात समाविष्ट असायला पाहिजेत. कर्बोदके किंवा प्रोटीन्स यांसारख्या पदार्थांचा देखील आहारात योग्य तो समावेश त्यांनी करून घेतला पाहिजे. त्यानंतर उदाहरणार्थ बघा, कडधान्य, अंडी, दूध
दुग्धजन्य पदार्थ यांचाही आहारात किशोरी मुलींनी समावेश करायला हवा. स्निग्ध पदार्थ जसे की काजू, बदाम असे वेगवेगळे पदार्थ देखील किंवा ड्रायफ्रूट्स असतील यांचाही समावेश किशोरी मुलींनी आहारात करणे गरजेचे आहे. अशा प्रकारची उपयुक्त माहिती किशोरीवयी मुलींना आशा व आरोग्य सेविका यांनी दिली व बैठक संपवण्यात आली. अशा प्रकारे हा विषय लिहून मी त्याविषयी थोडीशी माहिती वरती लिहिलेली आहे व त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे उपस्थित किशोरी मुलींची नावे वगैरे लिहून त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर यासाठी ज्या काही आशा, ANM, अंगणवाडी सेविका किंवा डॉक्टर्स वगैरे उपलब्ध असतील त्यांची देखील नावे लिहून आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित हे वाउचर बनवायचं आहे व अशा प्रकारे किशोरी बैठक लिहिल्यास आपल्याला या बैठकीसाठी प्रति महिना 50 रुपये असा आशांना लाभ मिळणार आहे व अंगणवाडी ताईंना देखील अशा प्रकारचं रजिस्टर वगैरे बनवून ठेवावं लागतं. त्यामध्ये अशा प्रकारची माहिती त्या लिहून ठेवू शकतात. अजून एक किशोरी बैठक मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, ही किशोरी बैठक एप्रिल 2023साठी मी लिहिलेली होती. तर याचा विषय काय होता? किशोरी मुलींची रक्तक्षय समस्या, वाढीची कारणे व उपाय. अशा प्रकारे विषय लिहिल्यानंतर त्याविषयी थोडीशी माहिती मी लिहिलेली आहे. बघा, किशोरी मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होत असल्याने त्यांच्यात अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यांच्यातील जे काही हार्मोन्स बदलत असतात म्हणून त्यांना योग्य प्रमाणात आहार आवश्यक असतो. परंतु सध्याची लाईफस्टाईल पाहता किशोरी मुली मोठ्या प्रमाणात जंक फूड्स व बाहेरचे अन्न वगैरे खातात. परिणामी त्यांना जी पोषक तत्वे आहारातून मिळणे आवश्यक असतात ते मिळत नाही. त्यांना रक्तक्षयसारख्या त्यामुळे काय होतं तर हे बाहेरचे पदार्थ वगैरे खाल्ल्यामुळे व शरीरास जे काही पदार्थ उपयुक्त आहेत अशा प्रकारचा सकस आहार न घेतल्याने त्यांच्यात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होत चालले व त्यांना रक्तक्षयसारख्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही व अनेक पाळीच्या समस्या देखील या मुलींमध्ये निर्माण होत आहेत किंवा नियमित मासिक पाळी वगैरे न येणे व पाळी व्यवस्थित जर नाही आली तर त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढणे, तसेच सततच्या आजारी वगैरे असणे, थकवा जाणवणे यांसारख्या समस्या देखील या किशोरी मुलींना भेडसावत आहेत. म्हणून किशोरी मुलींनी योग्य असा सकस आहार घ्यावा. फळे, भाज्या, लोहयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करावेत. वरीलप्रमाणे माहिती किशोरी बैठकीमध्ये किशोरी मुलींना आशा व आरोग्य सेविका यांनी दिली व सर्वांचे आभार मानून बैठक संपवण्यात आली. आता इथं देखील आपण काय करायचं आहे, उपस्थित किशोरी मुलींची नावे वगैरे लिहून त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर उपस्थित आशा, ANM, अंगणवाडी सेविका, कोण डॉक्टर्स वगैरे असतील किंवा कोण पालक माता वगैरे आले असतील त्यांच्या देखील सह्या आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण ही किशोरी बैठक लिहून आपलं जे काही वाउचर आहे त्याला जोडू शकतो किंवा आपलं जे काही रजिस्टर असेल किशोरी बैठकीचं त्यात देखील अशा प्रकारची माहिती व्यवस्थित लिहून ठेवू शकतो व ही माहिती महिनावाईज लिहिल्यास आपल्याला त्याचा अतिशय उपयोग होतो. परंतु ह्या बैठकी प्रत्यक्षात आपण आयोजित करायच्या आहेत व किशोरी मुलींना बोलावून त्यांना त्यांच्या आरोग्यविषयक किंवा आहाराविषयक योग्य असं मार्गदर्शन देखील करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आशा व अंगणवाडी ताई यांच्याशी संबंधित तर व्हिडिओ या चॅनलवर येणारच आहेत. त्याचबरोबर अभ्यासाशी संबंधित किंवा तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी उपयुक्त असणारे व्हिडिओ देखील यावरती प्रसारित होणार आहे. त्यामुळे आमच्या ज्ञानप्रबोधिनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.